ध्वजः मङ्गलं पुण्डरीकाक्षो मङ्गलायतनं हरिः आरती कुंज बिहारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी आरती कुंज बिहारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी माला गले में जयंती माला बजावे मुरली मधुर बाला बजावे मुरली मधुर बाला श्रवण में कुंडल झलकाला श्रवण में कुंडल झलकाला नंद के नंद श्री आनंद कंद मोहन ब्रज चंद राधिका रमण बिहारी श्री गिरिधर कृष्ण मुरारी आरती कुंज बिहारी श्री गिरिधर कृष्ण मुरारी गगन सम अंग कांति काली सब अंग कांति काली राधिका चमक रही आली राधिका चमक रही आली रतन में फाड़े वनमाली भ्रमर सी अलक कस्तूरी तिलक चंद्र सी झलक ललित छवि श्यामा प्यारी श्री गिरिधर कृष्ण मुरारी आरती कुंज बिहारी श्री गिरिधर कृष्ण मुरारी कनकमय मोर मुकुट बिल से देवता दर्शन को तरसे देवता दर्शन को तरसे गगन से सुमन राशि बरसे गगन से सुमन राशि बरसे बजे मुरचंग मधुर मृदंग पालने संग अतुल रति गोप मुरारी श्री गिरिधर कृष्ण मुरारी आरती कुंज बिहारी श्री गिरिधर कृष्ण मुरारी जहाँ ते प्रगट भई गंगा प्रगट भई गंगा कलुष कलिहारिणी श्री गंगा कलुष कलिहारिणी श्री गंगा स्मरण ते होत मोह भंगा शरण में होत मोह भंगा बसी शिव शीस जटा के बीच हरे नग कीच चरण छवि श्री बनवारी श्री गिरिधर कृष्ण मुरारी आरती कुंज बिहारी श्री गिरिधर कृष्ण मुरारी चमकती उज्ज्वल तट रेणु चमकती उज्ज्वल तट रेणु आज रही वृंदावन
सीता मंगली वाणी जय जय आरती श्री जगत जीवन प्रभु मंगल राम नाम रूपातीत तू अभिराम जय जय आरती श्री गुरुराय सद्गुरुराय नमितोत्सव पदे संवरिणाय कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं विजयेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव सेवन्तिकावकुलचम्बकपाटलाब्जैः पुन्नागजातुकरवीररसालपुष्पैः बिल्बप्रवालतुलसीदलमाजनेः त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद गोपालकृष्ण भगवान् की जय अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय नाम योग श्री दत्ताभैया महाराज की जय 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 रघुवीर समर्थ हरे
सद्गुरु शरणं गुरु शरणं गुरु शरणं गुरु शरणं सद्गुरु शरणं गुरु शरणं गुरु शरणं गुरु शरणं सद्गुरु शरणं राम शरणं सीताराम शरणं शरणं सीताराम शरणं श्याम शरणं राधे श्याम शरणं शरणं राधे श्याम शरणं शिव शरणं उमा शिव शरणं शिव शरणं उमा शिव शरणं राम शरणं राम शरणं राम शरणं सीताराम शरणं राम शरणं राम शरणं राम शरणं सीताराम शरणं श्याम शरणं श्याम शरणं श्याम शरणं राधे श्याम शरणं श्याम शरणं श्याम शरणं श्याम शरणं राधे श्याम शरणं शिव शरणं शिव शरणं शिव शरणं शंभो शिव शरणं शिव शरणं शिव शरणं शिव शरणं शंभो शिव शरणं पावन रामा पावन रामा पावन रामा दयानिधी पावन रामा पावन रामा कृपाळा पावन रामा पावन रामा पावन रामा पावन रामा सीतापती पावन रामा पावन रामा दयाळा पावन रामा हरये नमः श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः सजयति सिन्दूरवदनो देमो यत्पादपङ्कजस्मरणम् वासरमणिरिवतमसां राशीन्नाशयति विघ्नानाम् ॐ नमः परमहंसास्वादितचरणकमलचिन्मकरन्दाय
भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित्तं नरसिंहमहं भजे मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयेनावदानेन कथयिष्ये शुभाकथा सकलकलिकल्मषापहारिणी तापत्रयोन्मूलिनी विद्वज्जनमनोहारिणी रम्या श्रीमद्भागवतग्रन्थान्तर्गत यथा सम्बन्धी कथेयं प्रस्तूयते अत्र श्रोतारः सावधानतया शृण्वन्तु वामनानंद गुरु महाराज नंदते भागवत महाराज देवीदास महाराज सुनंद महाराज अशोक महाराज श्री सिद्धेश्वर चरणार वृंदार्पणमस्तु जगदम्बार्पणमस्तु हरये नमः नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमावन्दिवन्दनम् योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् ज्ञानेन योगेन च कर्मणा च भक्त्या च सर्वस्वसमर्पणेन आराधिताभ्यां हृदिमार्गदक्षैर्नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम् सुरासुरासेवितपादपङ्कजा करे विराजत्कमनीयपुस्तका विदेष्टपत्नी कमलासनप्रिया सरस्वती नृत्यतु वाचि मे सदा यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवो विनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि वंशी विभूषितकरान्नवनीरदाभा पीताम्बरादर्वबिम्बपरादरोष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने वन्दे नन्दव्रजस्त्रीणाम् आदरेण मभीक्ष्णशः यासामरिकथोद्गीतं पुनाति भुवनत्रयम् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानाम् तरुणतुलसीमालां कन्धरङ्गकञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि जयाचा जनी जन्मनामार्थ झाला दयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती
सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते ज्ञानिनामपि चेतांसि देवी भगवती सा बलादाकृष्यं महामाया प्रयच्छति कलावद्यजीवोद्धरार्थावतारम् कलङ्काङ्कतेजोदिकामोदिवक्त्रम् खलानीशवादापनोदारदीक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् कदा वृन्दारण्ये विमलयमुनातीरपुलिने चरन्तं गोविन्दम् हलधरसुधादिसहितम् अये कृष्णस्वामी मधुरमुरली वादनविभो प्रसीदेत्याक्रोशन् निमिषमिवनेष्यामि दिवसा कुण्डलीकवरद हरिविठ्ठल श्री श्री पंढरीनाथ भगवान की गोपाल कृष्ण भगवान की अवधूत चिंतन श्री गुरुदेव वृंदावन विहारी गंगा मैया की यमुना मैया राजाधिराज प्रभुरामचंद्र भगवान की सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की सद्गुरु श्री चिन्मयानंद महाराज की सद्गुरु श्री वामनानंद स्वामी महाराज की अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की नाम योगी श्री दत्ता भैया महाराज की ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव। ओम नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतमे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नैमिषे सूतमासीनम् अभिवाद्य महामतिम् कथामृतरसास्वाद कुशलशौनको ब्रवीत्। शौनक उवाच अज्ञानध्वान्तविध्वंस कोटिसूर्यसमप्रभा सूताख्यायि कथासारम् मम कर्णरसायनम्। भक्तिज्ञानविरागाप्तो विवेको वर्धते महान् मायामोहनिरासश्च वैष्णवैः क्रियते कथम्। इयघोरे कलौ प्रायो जीवश्चासुरतान्नतः क्लेशाक्रान्तस्य तस्यैव शोधने किं परायणम्। श्रेयसां यद्भवेत् श्रेयः
पावनानांच पावनम् कृष्ण प्राप्ति करो शश्वत् साधनं तद्वदाधुना अकारण करुणावर्णालय परब्रह्मची मूर्ती सच्चिदानंदघन आनंदकंद भगवान श्रीकृष्णचंद्रांच्या अतिदिव्य कथेमध्ये अवगाहन करण्याचा सुयोग तुम्हा सर्वांच्या पूर्वपुण्याईमुळे आपल्याला प्राप्त होतो आहे. सर्व वेदेतिहासानां सारं सारं समुद्धृतम, सगळ्या वेद इतिहास पुराणांचं सार असणारी श्रीमद भागवताची कथा, श्रीमद भागवतासारखी कथा आणि पुरुषोत्तम मासासारखा अत्यंत पवित्र असा पुण्यपर्वकाळ. अधिकस्य अधिकम फलम असं शास्त्रामध्ये वर्णन आहे. अधिक महिन्याचं अत्यंत महत्व सगळ्या 12ही महिन्यांच्या मध्ये शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. जरी अधिक मास काम्यकर्मांच्यासाठी किंवा कामनिक कर्मांसाठी वर्ज सांगितलं असलं तरी सुद्धा साधकाच्या जीवनामध्ये साधकीय अशा या मार्गावर चरैवैती करण्यासाठी म्हणून, भगवान मार्गाचं अत्यंत वेगानं विचरण करण्यासाठी म्हणून अत्यंत श्रेष्ठ पर्व असणारा हा महिना म्हणजे अधिक मास आहे. याला पुरुषोत्तम मास असं म्हणतात. मी सकाळी आमच्या हरिगुरु भक्तिपरायण असणाऱ्या आदरणीय श्री रोडे साहेबांना म्हटलं की तुमचं प्रवचन ऐकायचं होतं मला, पण अजून काही सुयोग प्राप्त झाला नाही. काल त्यांचं प्रवचन होतं असं काकांनी सांगितलं होतं, आदरणीय गोपाळ काकांनी. पण ते प्रवचन मला नाही ऐकता आलं. पण मगाशी उद्घाटनपर सत्रामध्ये त्यांचं जे भाषण झालं, त्यांचं जे वक्तव्य झालं, त्याच्यावरनं त्यांच्या प्रवचनाची सुद्धा काय उच्चता असेल किंवा दर्जा असेल हे कळून येतं. त्यांनी पुरुषोत्तम मासाचं अनन्य साधारण असं महत्व आपल्या वाणीनं सांगितलं. 12ही महिन्यांनी याला मलमास असं म्हणतात. पुरुषोत्तम मासाची, अधिक मासाची अनेक नाव आहे. अधिक मास आहे, पुरुषोत्तम मास आहे, मलमास आहे, आणि आपल्या गावरान भाषेत म्हणायचं झालं तर धोंड्याचा महिना यालाच म्हणतात. मलमास याचं नाव असल्यामुळे इतर सगळ्या महिन्यांनी या मलमासाला, या अधिक मासाला हीन लेखलं, हिणवलं की तू अत्यंत घाणेरडा आहेस म्हणून तुझं मलमास असं नाव आहे. अत्यंत वाईट वाटलं महाराज मलमासाला, अधिक मासाला. ज्याचं कोणी नसतं ना त्याचा देव असतो, ज्याचं कोणी नसतं त्याचे सद्गुरू असतात. मलमास सरळ तळत आला भगवान महाविष्णूंच्याकडे. प्रभू बघा ना, मला सगळेजण हिणवत आहे, मला अभद्र म्हणताय. महाविष्णूंनी त्याला पुरुषोत्तमांच्याकडे, भगवान श्रीकृष्णांच्याकडे नेलं. भगवान श्रीकृष्णांनी ते पाहिलं. हे बघा, भगवंताचे जे निरनिराळे अवतार आहेत त्या निरनिराळ्या अवतारांच्या मध्ये श्रीकृष्णांचा अवतार हा प्रामुख्यानं जगाचं दुःख दूर करण्यासाठी झालेला आहे. भगवान श्रीकृष्णांनी त्या मलमासाचं ते रुदन ऐकलं, त्याचा शोक पाहिला आणि भगवान श्रीकृष्णांनी त्याला आश्वस्त केलं. प्रभूंनी म्हटलं मत घबराओ, अब हम तुम्हें अपना नाम देंगे. तुला आता मी माझं नाम प्रदान करतोय आणि मी तुला वरदान देतो की तुझ्या महिन्यामध्ये माझ्यासाठी म्हणून भक्त लोक जे जे काही करतील, नाम घेतील, जप करतील, दान करतील, कथाश्रवण करतील, नामचिंतन करतील, स्मरण करतील, जे जे काही करतील ते अनंत पटीनं
त्या ठिकाणी त्यांना त्याचं फल प्राप्त होईल, असं तुझं अनन्यसाधारण असं महत्व राहील. आणि भगवान श्रीकृष्णांनी त्याला आपलं नाम दिलं, पुरुषोत्तम मास. ज्याला सगळ्यांनी हीन ठरवलं होतं त्याला भगवंतांनी सर्वोच्च स्थानावर बसविलंय. मलमास हा साधकाच्या जीवनामध्ये सुवर्णमय पर्वणीचा काळ आहे, सुवर्णमय पर्वणी आहे. आणि त्यातही आपल्याला श्रीमद भागवतासारखं अत्यंत श्रेष्ठ असं भगवंताचं चरित्र श्रवण करायला मिळत आहे. भागवताचं महात्म्य आपल्याला पाहायचंच आहे. परंतु पुरुषोत्तम मास आपल्याला प्राप्त झालाय. त्या पुरुषोत्तम मासामध्ये भागवत श्रवण केल्याचं आणखी काय फल प्राप्त होतं त्याबद्दलचं वचन आहे अधिक मास महात्म्यामध्ये. प्रत्यक्ष ब्रह्मदेव त्या ठिकाणी सांगतात, श्रीमद भागवतम भक्त्या श्रोतव्यं पुरुषोत्तमे तत्पुण्यं वचसा वक्तुं विधातापि न शक्नुया. अत्यंत भक्तीनं, अत्यंत श्रद्धेनं या पुरुषोत्तम मासामध्ये जर श्रीमद भागवताचं श्रवण केलं तर त्याचं जे पुण्य प्राप्त होतं, सांगतात वचसा वक्तुम न शक्यते, वाणीनं ते वर्णन नाही करता येत. कुणाला वर्णन करता येत नाही? तुम्ही आम्ही सामान्य लोक सोडून द्या, विधातापि न शक्नुया. चार मुखाचा ब्रह्मदेव असणारा तो ब्रह्मदेव सुद्धा या पुण्याचं वर्णन नाही करू शकत. म्हणून पुरुषोत्तम मासाचं अनन्य साधारण असं महत्व आहे महाराज. शालिग्रामार्चनम कार्यम मासे श्री पुरुषोत्तमे तुलसी दललक्षेण तस्य पुण्यम अनंतकम. पुरुषोत्तमाचं पूजन, शालग्राम शिलेचं पूजन, त्याला तुलसीदल समर्पण, लक्ष तुलसीदल समर्पण, याचं पुण्य अनंत पटीने आहे. एकम अपि उपवासम, एक जरी उपवास या पुरुषोत्तम मासात केला, मधुमेह असणाऱ्या लोकांच्यासाठी हा फार मोठा आधार आहे. एकच उपवास सांगितलं, एक जरी उपवास केला, एकम अपि उपवासम यः करोति अस्मिन् तपोनिधे, या महिन्यामध्ये कोणी जर भगवंताच्या प्रीत्यर्थ उपोषण करेल, असो अनंत पापानी भस्मीकृत्य द्विजोत्तम. एका उपवासानं त्याची अनंत जन्मेची अनंत पाप नष्ट होतील, असं या अधिक मासातल्या व्रताचं महत्व आहे. सूर्यम समनुरुह्यंच, सूर्यम समनुरुह्यंच वैकुंठम याति मानव. म्हणजे सूर्य लोकापासून वर असणाऱ्या वैकुंठ लोकामध्ये तो भक्त जाईल, असं महात्म्य यात सांगितलेलं आहे. म्हणून आपण सर्वजण अत्यंत भाग्यवान आहोत की आपल्याला पुरुषोत्तम मासाच्या पवित्र पुण्य पर्वणीच्या काळामध्ये श्रीमद भागवतासारखी कथा श्रवण करायला मिळते आहे. मी अनंत साधुवाद देतो, अनंत धन्यवाद देतो श्री ब्रह्मचैतन्य सेवा समिती आणि त्यांच्या सर्व संयोजकांना आणि प्रधानत्वानं परमश्रद्धेय नामाचं ज्यांच्या अंतरंगामध्ये अत्यंत वेळ आहे असे कुशल संयोजक आदरणीय श्री गोपाळ काका कुलकर्णी आणि समस्त ब्रह्मचैतन्य सेवा समितीचे सदस्य, मी साधुवाद यासाठी देतो आहोत की तुमच्यामुळं आम्हाला या पुरुषोत्तम मासाच्या पवित्र काळामध्ये हे चिंतन करायला मिळत आहे. तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे, सर्वात मोठा दाता कोण आहे? जो खूप धन देतो तो दाता तुकाराम महाराजांनी नाही मानला. तुकोबराय म्हणतात सगळ्यात मोठा दाता कोण आहे? दाता तोची एक जाणा नारायणा स्मरविजो. जो भगवान नारायणांचं स्मरण आपल्याला घडवितो, त्याच्या चिंतनाला प्रवृत्त करतो, तो सर्वात मोठा दाता आहे. महाराज श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी सगळ्या जगाचा उद्धार नाम या साधनानं केला. कलियुगामध्ये सर्वसामान्य मनुष्याला
भगवत पदापर्यंत पोहोचायचं असेल तर नामाशिवाय दुसरा पर्याय नाही. कलियुग केवल नाम आधारा, सुमीर सुमीर भवसागर पार. गोस्वामी तुलसीदासजी रामचरित मानसामध्ये वर्णन करतात, कलियुगामध्ये केवळ नाम हा आधार आहे. कृतय तो विष्णू त्रेतायाम येतो मखैही, द्वापारे परिचर्यायाम कलोद हरिकीर्तनात, असं वर्णन आहे. कृतयुगामध्ये जे ध्यानानं फल प्राप्त होत होतं, त्रेतायुगामध्ये यज्ञांनी फल प्राप्त होतं, द्वापर युगामध्ये भगवत परिचर्येनं जे फल प्राप्त होत होतं ते कलियुगामध्ये केवळ नामानं फल प्राप्त होतं. म्हणून हरेर्नाम हरेर्नाम हरेर्नामैव केवलम, कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. कलियुगामध्ये भगवान नामाशिवाय साधकांच्यासाठी दुसरी गती नाहीये. म्हणून ज्या नामाचा दिव्य आधार महाराजांनी आम्हाला दिला, जी नामाची नौका महाराजांनी आम्हाला दिली भवसागरातून तरुण जाण्यासाठी, ती अद्वितीय अशी आहे. ही राम नाम नौका भवसागरी तराय, ही राम नाम नौका भवसागरी तराय. सुटले या फाटवारे मन तारू त्यात बिथरे, सुटले या फाटवारे मन तारू त्यात बिथरे, त्या वादळातून अधिकारी राम राय. सुंदर वर्णन आहे. ही नामाची नौका आम्हाला महाराजांनी दिली. प्रत्यक्ष नामावतार असणारे श्री महाराज त्यांच्या परमकृपेने आणि त्यांच्याच संप्रदायामध्ये अनेकांना नामाचं वेड लावणारे नामयोगी परमादरण श्री दत्ता भैयाजी महाराज यांच्या मंगल आशीर्वादानं ब्रह्मचैतन्य सेवा समितीच्या द्वारा हे कार्य आरंभ झालेलं आहे. हे कार्य आपलं नाहीये, हे कार्य सेवा समितीचं नाहीये, हे कार्य श्री महाराजांचं आहे. आणि ते महाराजांचं कार्य महाराजांच्या आज्ञेनं आपल्याला पुढे न्यायचंय. फक्त एवढाच आपला रोल आहे. नाम घ्या असं सांगणारे पुष्कळ लोक आहेत. सगळीकडे नाम घ्या असा लोकांना उपदेश केला जातो, पण नुसतं केवळ उपदेश नाहीये, तर प्रत्यक्ष नाम साधनेचं अनुष्ठान हे ब्रह्मचैतन्य सेवा समितीनं त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे. एखाद दोन माळा केल्या तरी सुद्धा आपल्याला वाटतं आपण खूप नाम घेतलं. काही लोक सांगतात महाराज आम्ही 1000 जप करतो रोज, त्यांना खूप वाटतो तो. पण या सेवा समितीचं नामानुष्ठान जर पाहिलं ना तर आश्चर्याने अवाक होऊन जाईल असं सेवा समितीचं अनुष्ठान आहे. महाराज काय संकल्पना आहे. महिनाभरामध्ये 1.25 कोटी जप करायचा, 1.25 कोटी जपाचा संकल्प करायचा महिन्यात तो जप करायचा. 1.25 कोटीपेक्षा अधिकच होत असतो. आणि असा एक संकल्प नाही, असे 250 संकल्प. आणि एवढा जप सहजतेनं या सेवा समितीच्या सगळ्या मंडळाच्या सदस्यांनी केलाय. ही सामान्य साधना नाही, ही अत्यंत श्रेष्ठ अशी साधना आहे. आणि असा संकल्प 250 पर्यंत कोटीचे संकल्पापर्यंत हे आलेलं आहे.
आणि 100 संकल्प झाले की एक मोठा असा नामवृक्षाच्या छायेत असा एखादा मोठा सोहळा करायचा. ही सामान्य गोष्ट नाही महाराज. म्हणून मला इतरत्र कथा सांगण्याचा जो आनंद आहे त्यापेक्षा अधिक पटीनं आनंद आपल्यांमध्ये बसून सांगण्याचा आहे. हे यासाठी म्हणतो की एकतर नागपूर म्हणजे ये विद्येची नगरी असं म्हणावं लागेल. पूर्वी पुण्यासाठी असं वापरलं जात होतं, पण आता नागपूरची जर प्रबुद्ध परंपरा पाहिली श्री अप्रबुद्धांची, त्याचबरोबर त्या ठिकाणी आदरणीय श्री एरकुंटवारजी, त्याचबरोबर परमश्रद्धेय डॉक्टर हेडगेवारजी, परमश्रद्धेय गुरुजी ज्यांच्या नावाच्या सभागृहामध्ये आपण बसलेलो आहोत, त्याचबरोबर योग सम्राट म्हणावा असे जनार्दन स्वामी महाराज, प्रज्ञाचक्षु संत श्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज यांच्यासारख्या महनीय महात्म्यांच्या या नगरीमध्ये आम्ही लहान होतो. पाठशाळेमध्ये असताना वेद स्वाध्याय शिबिर आमच्या स्वामीजींनी आयोजित करायचं. त्या शिबिरामध्ये मला स्मरण आहे वैकुंठवासी डॉक्टर पिंपळापुरे सर यांचं सुद्धा आगमन उद्बोधन करण्यासाठी होत असे. तर अशी बडी बडी मंडळी या शहराला लाभलेली आहे. त्या ठिकाणी आर्वीकरांचं घराणं आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी मोठे वैदिक या मुळे शास्त्री वगैरे यांच्यासारखे मोठे मोठे वैदिक नागपूर शहरामध्ये येऊन गेले. फार मोठा इतिहास विद्वत्तेचा या शहराला आहे. सगळ्यांचा नामोल्लेख मला करता येत नाही, परंतु या सगळ्या महनीय व्यक्तींच्या नगरीमध्ये आपल्यासारख्या प्रबुद्ध श्रोत्यांच्या समवेत हे चिंतन करायचं आहे, याचा आनंद काही और आहे. आणि त्यात पुन्हा आपण एवढी मोठी नामाची साधना केलेली, एवढं मोठं नामानुष्ठान केलेलं आहे. म्हणून आपण सर्वांच्या संगतीमध्ये श्रीमद भागवता चिंतनाचा अलौकिक असा आनंद प्राप्त होणार आहे. श्रीमद भागवत मृत्यू म्हणून मंगल कसा करावा हे शिकवणारं शास्त्र आहे. संपूर्ण विश्वामध्ये आपली संस्कृती सर्वोच्च स्थानावर विराजमान आहे. याचं कारण आहे आपल्याकडे वेद परंपरा आहे. आपल्याकडे वेद भंडार आहे. त्या वेदासारखं ज्ञान, त्याचबरोबर इतिहास, पुराण, षडंग, रामायण, महाभारत, संत वाङ्मय इतकं काही विपुल प्रमाणामध्ये निर्माण झालेलं आहे. मगाशी परमादरणीय अखंड सौभाग्यवती कंचन त्यांनी फार सुंदर सूत्र सांगितलं. लहानपणामध्ये जर अशा धर्मग्रंथाचा इतके ग्रंथ शेकडो आपल्याकडे, एखाद्या जरी धर्मग्रंथाचा संस्कार मनावर झाला ना तर ती आयुष्यभरासाठी फार मोठी पायाभूत अशी शिदोरी असते. गीतेचं सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान, गीतेची सर्वश्रेष्ठ टीका ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रकट केली. ब्रह्मानंद लहरी जिला म्हणावं अशी ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका. सगळ्या उपनिषदांचं सार ज्यामध्ये आहे अशी तुकोबारायांची उपनिषदवाणी गाथा. समर्थ रामदास स्वामी महाराजांचा दासबोध. समर्थांनी स्वतः सांगितलंय, आत्मा रामदासबोध हेच माझे स्वरूप सिद्ध. आत्माराम आणि दासबोध हे माझं स्वरूप आहे. संत महात्मे येतात, आपलं कार्य करून पंचभौतिक देह ठेवून निघून जातात. मग त्या संतांना आपण कुठे पाहायचं? त्या संतांचं सान्निध्य आपल्याला प्राप्त व्हावं असे वाटत असेल तर आपण कुठे जावं? मला सांगायला आनंद होतो की आपल्याला जर साधकांचे मायबाप, योग्यांचे शिरोमणी, चिंतकाचे चिंतामणी
संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचं सान्निध्य प्राप्त करायचं असेल तर आपण काय करा, ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये प्रवेश करा आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या ओविशी समरस व्हा. ज्ञानोबरायांचं सान्निध्य आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. गाथातल्या अभंगांचं चिंतन करा, तुकोबरायांचं सान्निध्य मिळेल. दासबोधाचं चिंतन करा, समर्थांचं सान्निध्य प्राप्त झाल्याचा आनंद आपल्याला प्राप्त होईल. आणि शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदावर जी टीका लिहिली नाथ भागवताची, तिच्यामध्ये जर आपण प्रवेश केला तर आपण प्रत्यक्ष नाथ महाराजांशी हितगुज करतो आहोत असा अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत आणि दासबोध हे मराठी सारस्वताचे 4 वेद त्या ठिकाणी म्हणावे लागतील. आपण भाग्यवान आहोत, आपल्याला हे परम अत्यंत श्रेष्ठ असं वाङ्मय प्राप्त झालेलं आहे. आणि या सगळ्या वाङ्मयांच्या मध्ये वेदांचा गूढ अर्थ सर्वांना सहजतेनं कळणार नाही, म्हणून इतिहास महाभारतासारख्या ग्रंथाची निर्मिती झाली. वेदातल्या गूढ तत्वज्ञानांचा उलगडा लोकांना सहजतेनं व्हावा म्हणून महर्षी वेदव्यासांनी पुराणांची रचना केली आणि त्या पुराणातल्या गूढ तत्वांचाही अजून सहजतेनं उलगडा व्हावा यासाठी संतांनी संत वाङ्मय केलं. आपण अत्यंत भाग्यवान आहोत, आपल्याला हे दिव्य असं वाङ्मय प्राप्त आहे. आणि या वाङ्मयामुळे आपली भारतीय संस्कृती विश्वामध्ये सर्वोच्च स्थानावर तळपणारी संस्कृती आहे. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की या संपूर्ण विश्वाला जर घराची संकल्पना द्यायचं ठरलं तर या विश्वरूपी घरामधला भटारखाना कदाचित चीन ठरेल, या विश्वरूपी घरातला दिवाणखाना कदाचित अमेरिका ठरेल, पण या विश्वरूपी घरातला देवघराचा मान मात्र केवळ भारतवर्षाला प्राप्त होणार आहे. इतका भारतवर्ष श्रेष्ठ आहे, इतका भारत देश श्रेष्ठ आहे. आणि त्या भारत देशाच्या श्रेष्ठत्वाचं हे गमक आहे. गंगा माता, गोमाता, गायत्री माता, वेद माता ही आमची अस्मितेची स्थान आहेत. यामध्ये पुराणांचं फार महत्वाचं असं वाङ्मय आहे. पुराणाची भाषा जी आहे ना ती वेदाच्या भाषेपेक्षा फार सोपी आहे. वेदाची भाषा निराळी आहे, पण पुराणाची भाषा ही तुमच्या आमच्या पातळीवर येऊन उपदेश केलेली भाषा आहे. जसं मित्रानं मित्राशी हितगुज करावं तशी पुराण वाङ्मयाची भाषा आहे. आणि या सगळ्या पुराणांच्या मध्ये श्रीमद भागवत नावाचं पुराण हे सर्वश्रेष्ठ पुराण मानलेलं आहे. हे सर्वश्रेष्ठ यासाठी म्हणतोय की व्यासांनी इतर पुराणांची रचना केली, पण दुःखी खिन्न झालेल्या व्यासांना मनाला शांती प्रदान करणारं हे श्रीमद भागवत पुराण आहे. आणि भागवती व्यासांची अंतिम कृती आहे. एखादा कवी असतो ना तो सारखं काव्य करत असतो, परंतु कधीतरी अशी एक वेळ येते एखादं सर्वश्रेष्ठ काव्य झाल्यानंतर त्याच्या मनात असा विचार येतो आता बस, यानंतर काव्य करायचं नाही. ज्ञानसागर असणाऱ्या वेद व्यासांचं अंतिम काव्य, अंतिम कृती म्हणजे श्रीमद भागवत आहे. दुःखी झालेल्या व्यासांना सुद्धा सुख प्रदान करणारं, शांती प्रदान करणारं श्रीमद भागवत आहे. या श्रीमद भागवताचं चिंतन आपल्याला 11 दिवस करायचं आहे. सगळीकडे सर्वसाधारणतः सप्ताह असतो भागवताचा, भागवत सप्ताह म्हणूनच प्रसिद्ध आहे. परंतु महाराजांची इच्छा झाली आणि गोपाळ काकांच्या मुखातून महाराजांनी ती इच्छा व्यक्त केली. काका तर आग्रह याचा धरत होते की 15 दिवस आपल्याला भागवत कथा ऐकायची. पक्षकथा, भागवत कथेचे निर्णय प्रकार आहेत महाराज.
एकाह कथा, 3 दिवसाची त्रेह कथा, 5 दिवसाची पंचाह कथा, सप्ताह कथा, नवाह कथा, एकादशाह कथा, पक्ष कथा 15 दिवसाची, मास कथा 1 महिनाभर चालणारी मास कथा सुद्धा आहे. गंगा गोदावरीच्या तीरावर दत्तधाम नावाचं क्षेत्र नाशिक परिसरामध्ये, तिथे परमश्रेष्ठ दत्तदासजी महाराज आहेत. तर त्यांनी मागच्या वर्षी आषाढ महिनाभर आपल्याला मास कथेसाठी बोलावलं होतं. रोज 4 तास असं 1 महिना मास कथा. ऋतुकथा आहे, 2 महिने एक ऋतू असतो, त्याला ऋतुकथा म्हणतात. आयन कथा आहे, 6 महिने चालणारी. आणि वर्ष कथा आहे, संवत्सर कथा आहे. निरनिराळे प्रकार सांगितलेले आहेत महाराज. परंतु व्यस्त जीवनामध्ये अधिक काळाच्या कथा सर्वसामान्य मनुष्याला त्या ठिकाणी त्या करता येणं शक्य नाही. म्हणून सप्ताह कथा प्रचलित आहे. आणि त्यात काकांच्या आग्रहानं, महाराजांच्या कृपेनं 4 दिवस अजून आपले वाढले. एकादशा कथा 11 दिवसांमध्ये जसं यथामती आपल्याला चिंतन करता येईल तसं आपण करणार आहोत. श्रीमद भागवत हा अथांग सागर आहे ज्ञानाचा. गोताखोर लोक असतात, ते जितकं खोल जातात तितके त्यांना अमूल्य अशी रत्न प्राप्त होतात. तो रत्नाकर आहे. सागर म्हणजे रत्नाकर आहे. जितकं खोल जावं तितके अमूल्य रत्न प्राप्त होतात. तितकं श्रीमद भागवताच्या या ज्ञानसागरामध्ये आपण जितकं खोल अवगाहन करू, जितकी खोल बुडी मारू, तितकी आपल्याला दिव्य दिव्य रत्न यातून प्राप्त होतील. श्रीमद भागवताचं महात्म्य अनन्य साधारण आहे. श्रीमद भागवताची कथा श्रवण केल्यानं काय फलप्राप्ती होते? कशासाठी भागवत ऐकायचं? आजकाल आपण इन्व्हेस्टमेंट करतो, आपले पैसे गुंतवतो. जिथे आपल्याला रिटर्न जास्त येतील अशा ठिकाणी गुंतवतो. जिथे विश्वासानं आपला पैसा रक्षण होईल तिथे गुंतवतो. आपल्याला 11 दिवस इथे गुंतवणूक करायची आहे, आर्थिक गुंतवणूक नाही. आपल्या समयाची, आपल्या वेळेची, अमूल्य वेळेची गुंतवणूक करायची. रोज 4 तास आपण इथे बसणार आहोत. मग हे केल्यानंतर आपल्याला काय प्राप्त होणार आहे? रिटर्न्स काय मिळणार आहेत? न्यायशास्त्रामध्ये असा न्याय आहे की प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपि प्रवर्तते. काहीतरी प्रयोजन असल्याशिवाय मंद बुद्धीचा मनुष्य सुद्धा काही कार्य करायला धजावत नाही. कार्य जर एखाद्याला काही सांगितलं तर तो आधी विचार करतो आपल्याला याच्यातून लाभ काय. श्रीमद भागवताच्या श्रवणानं काय लाभ होणार आहे? यासाठी भागवताचं महात्म्य आहे. महात्मा म्हणजे श्रेष्ठत्व, महात्मा म्हणजे तो ग्रंथ किती मोठा आहे हे सांगणं. 6 अध्यायांचं महात्म्य पद्मपुराणाच्या अंतर्गत भागवताच्या आरंभाला येतं. शेवटी सुद्धा स्कंद पुराणांतर्गत महात्म्य सांगितलेलं आहे. या महात्म्यामध्ये श्रीमद भागवताची महत्ता आपल्याला कळून चुकते. त्या महात्म्याला आपण आरंभ करूया. महात्म्याच्या आरंभाला महात्मा सुतांनी मंगलाचरण केलेलं आहे. मंगलाचरण म्हणजे काय? कुठलाही ग्रंथ आरंभ करायचा झाला तर तो ग्रंथ निर्विघ्नपणानं पार पडावा यासाठी मंगलाचरण असतं. आपण कुठल्याही कार्याच्या आरंभी गणपतीची वंदना करतो, गणपतीचं पूजन करतो. आणि गणपतीचं पूजन झालं, आपल्याकडे एक म्हणच प्रचलित झाली आहे, कार्य आरंभ झालं की श्री गणेशा झाला असं आपण म्हणतो. ग्रंथकारांचं सुद्धा हेच ध्येय आहे की ग्रंथ निर्माण करणं सामान्य गोष्ट नाही. एखादी 4 ओळीची चारोळी जरी निर्माण करायची झाली तरी त्याला डोकं लावावं लागतं.
असा मोठा ग्रंथ निर्माण करायचा आहे, अद्वितीय ग्रंथ निर्माण करायचा आहे, आणि तो निर्विघ्नपणानं संपन्न व्हावा यासाठी आपल्याकडे ही शिष्टांची परंपरा आहे मंगलाचरण करण्याची. हा शिष्ट संप्रदाय. भगवत पूज्यपाद आदि शंकराचार्य महाराज म्हणतात, समाप्ती कामो मंगलम आचरे. ज्याला आपल्या कार्याची समाप्ती निर्विघ्नपणाने व्हावं असं वाटत असेल त्यानं मंगलाचरण करावं. मंगलाचरण म्हणजे काय? मंगलमय आचरण ज्या भगवंताचं आहे त्या भगवंताचं स्मरण, त्याला मंगलाचरण असं म्हणतात. कुठलाही ग्रंथ काढा, त्या ग्रंथाच्या आरंभी आपल्याला मंगलाचरण केलेलं दिसेल. ज्ञानोबराय मंगलाचरणानं ज्ञानेश्वरीचा आरंभ करतात. ओम नमोजी आद्य वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तोच गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी दोजी. हे शब्द ब्रह्मशेष तेची मूर्ती सुवेश जेथ वर्णवपु निर्दोष निर्वत असे स्मृती तेचे अवयव देखा अंगिक भाव जेथ लावण्याची ठेव अर्थशोभा. अष्टादश पुराणे. फार सुंदर वर्णन आहे. समचलन दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. तुकाराम महाराज या अभंगानं मंगलाचरण करत गाथ्याला आरंभ करतात. सकल मंगल नदी श्री विठ्ठलाचे नाम आदी या अभंगाने आरंभ करत ज्ञानोबराय आपल्या गाथ्याला आरंभ करतात. सर्वांनी मंगलाचरण करूनच ग्रंथारंभ केलेला आहे. मंगलाचरणानं ग्रंथ निर्विघ्नपणानं पार पडतो. श्रेष्ठ काव्य कशाला म्हणतात? आदिशंकराचार्य महाराजांनी वर्णन केलंय. मंगलादीनी मंगलमध्यानी मंगलांतानीच काव्यानी. श्रेष्ठ काव्य कशाला म्हणावं? ज्याच्या आधी मंगलाचरण असतं, त्याच्या मध्ये मंगलाचरण असतं आणि त्याच्या अंतिम मंगलाचरण असतं. उपक्रम मंगलाचरणानं आहे, उपसंहार मंगलाचरणानं. श्रीमद भागवत मंगलाचरणानं आरंभ होता. मंगलाचरण म्हणजे काय? मंगलमय आचरण ज्या भगवंताचं आहे त्या भगवंताचं स्मरण याला म्हणतात मंगलाचरण. काय म्हणतात महर्षी महात्मा सूत? सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वयं नमः. भगवान श्रीकृष्णांना आम्ही सर्वजण नमस्कार करतो. संस्कृत भाषेच्या व्याकरणाचा जर विचार करायचा झाला तर वयम किंवा नुमहा ही जी पद आहेत ती बहुवचनी पद आहेत. नमामि हे एकवचनी पद आहे, वंदे एकवचनी पद आहे, अहम एकवचनी पद आहे, पण वयम किंवा नुमहा हे बहुवचनी पद आहे. आम्ही सर्वजण नमस्कार करतो. महात्मा सूतांनी यासाठी म्हटलंय की भागवताची कथा ही व्यष्टी अनुष्ठान नाहीये, ही एकट्याची कथा नाहीये, ही समष्टी अनुष्ठान आहे. अनुष्ठानामध्ये सुद्धा प्रकार असतात. गायत्रीचं पुरस्चरण कुणाला करायचं झालं ते व्यष्टी अनुष्ठान झालं. एखादं हरितालिका वटसावित्री असं व्रत आहे ते व्यष्टी अनुष्ठान झालं. नित्य ब्रह्मयज्ञादी सांगितलेलं कर्म आहे ते व्यष्टी अनुष्ठान झालं. पण श्रीमद भागवतासारखा श्रेष्ठ ज्ञानयज्ञ हा समष्टी अनुष्ठानामध्ये गणला जातो. ही सगळ्यांनी मिळून करायचं आहे. हा जगन्नाथाचा रथ आहे, तो एकट्याला नाही ओढतायत. सगळ्यांचे हात जेव्हा लागतात तेव्हाच तो जगन्नाथाचा रथ पुढे चालतो. भागवताची कथा ही एकट्या वक्त्याची नाही, भागवताची कथा ही एकट्या संयोजकाची नाही, भागवताची कथा ही एकट्या श्रोत्याची नाहीये. श्रोता वक्ता संयोजक या सर्वांनी मिळून करायची कथा आहे. आणि म्हणून महात्मा सूतजी श्रीकृष्णाय वयं नमः आम्ही सर्वजण मिळून नमस्कार करतो असं वर्णन करतात. श्रीकृष्णाय भगवान श्रीकृष्णांना नमस्कार. श्रीकृष्ण शब्दामध्ये श्री या अक्षरानं भगवंताची प्राणशक्ती भगवती राधाराणी आल्हादिनी शक्ती तिचा उल्लेख आहे. राधाराणी भगवंताची आल्हादिनी शक्ती आहे, चित शक्ती आहे.
पण भागवत जर आपण पाहिलं ना, बारकाईने वाचलं तर आपल्याला भागवतामध्ये राधा राणीचं नाव सापडणार नाही. पण काही लोक म्हणतात की राधा राणी ही काल्पनिक पात्र आहे. हे चुकीचं आहे. गर्गसंहितेमध्ये राधेच्या दिव्य लीलांचं वर्णन आपल्याला आढळेल. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये आढळेल. श्रीमद भागवतामध्ये राधेचा नामोल्लेख का नाहीये? फक्त एका ठिकाणी दशमस्कंदामध्ये अनया राधितो नूनम असं म्हणून जरा थोडस वेगळ्या पद्धतीनं थोडा उल्लेख आलाय. परंतु राधेचा स्पष्ट उल्लेख का नाही याचं कारण आधी सांगून ठेवतो. राधा राणी ही शुकदेवांची सद्गुरू आहे. राधा राणीचे लीलाशुक म्हणजे शुकदेवचे महाराज आहेत. आणि आपल्या सद्गुरूंच्या बद्दल आपल्या अंतरंगामध्ये किती श्रद्धाभाव असावा, किती आदर असावा, किती प्रेम असावं, यात आदर्श वस्तुपाठ म्हणजे शुकदेवजी महाराज आहेत. असं वर्णन येतं की जर शुकदेवांनी राधा या नामाचा उच्चार केला किंवा राधा या नामाचं नुसतं श्रवण जरी केलं तरी शुकदेवांच्या अंतरंगामध्ये सद्गुरूंचा इतका दिव्य भाव कृतज्ञतेचा जागृत होत असे की शुकदेवांना 6 महिने समाधी लागत असे राधा नाम श्रवणानं. आणि 6 महिने जर समाधी लागली तर परीक्षिताकडे 7च दिवस होते त्याचा उद्धार करायचा होता ना. म्हणून राधेच्या नामाचा उल्लेख श्रीमद भागवतामध्ये आढळत नाही. पण राधा भगवंताची आल्हादिनी शक्ती आहे. श्रीकृष्ण यामध्ये श्री या शब्दाला भगवती राधा राणीचा हा उल्लेख आहे. महात्मा सूतजी म्हणतात श्रीकृष्णाय वयं नमः. भगवान श्रीकृष्णांना आम्ही सर्वजण नमस्कार करतो. श्रीकृष्णांना नमस्कार केल्यानं काय फळ प्राप्त होतं? एका ठिकाणी असं वर्णन आहे, एकोपि कृष्णस्य कृत प्रणामः दशाश्वमेधावृतेन तुल्यः दशाश्वमेधी पुनरेति जन्म कृष्ण प्रणामी न पुनर्भवाय. भगवान श्रीकृष्णाला जर एक नमस्कार केला तर 10 अश्वमेध यज्ञांच्या अवभृत स्नानाचं जे पुण्य आहे ते एक नमस्कार केल्यानं मिळतं. नाही, अश्वमेध यज्ञ करणाराचं पुण्य संपल्यानंतर त्याला पुन्हा यावं लागतं. ते तम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षीणे पुण्य मर्ते लोकम विशंती. पण जो भगवान श्रीकृष्णांना प्रणाम करतो ना, कृष्ण प्रणामी न पुनर्भवाय, भगवान श्रीकृष्णांना प्रणाम करणाऱ्याला पुन्हा जन्मच नाहीये, या भवसागरात येणंच नाही. एवढं एका नमस्काराचं महत्व सांगितलंय महाराज. मग आता नमस्कार करायचं म्हणजे काय करायचं? डोकं झुकवायचं आणि हात जोडायचे म्हणजे नमस्कार झाला का? ही बाह्यक्रिया झाली नमस्काराची. नमस्कारामध्ये बाह्य आणि अभ्यंतर 2 क्रिया व्हायला हव्या. बाह्यक्रियेबरोबरच ज्याला आपण नमस्कार करतो आहोत त्याच्याबद्दलचा कृतज्ञतेचा अत्यंतिक भाव आपल्या अंतरंगात निर्माण व्हायला हवा आणि त्याच्या कृतज्ञतेनं आपल्या अंतरंगाची तरल अशी वृत्ती व्हायला हवी. त्याच्या कृतज्ञतेनं आपल्या अंतरंगामध्ये भाव जागृती व्हायला हवी आणि त्याच्या नुसत्या स्मरणानं आपल्या नेत्रात अश्रू 4 तरळले पाहिजेत. अशी अवस्था जेव्हा होते ना तेव्हा तो खरा प्रणाम आहे, तेव्हा तो खरा नमस्कार आहे. भगवान श्रीकृष्णांना आम्ही नमस्कार करतो ते भगवान श्रीकृष्ण कसे आहेत? सच्चिदानंद रूपाय. भगवान श्रीकृष्ण सच्चिदानंद स्वरूप आहे. सच्चिदानंद शब्दामध्ये 3 पद आहेत, सत, चित आणि आनंद. सत शब्दाचा अर्थ काय आहे? ज्याचा कधी नाश होत नाही त्याला सत असं म्हणतात. जे असत नाही ते सत, जे कधी नष्ट होत नाही ते सत. विचार करा, जगामध्ये अशी कोणती वस्तू आहे जी नष्ट न होणारी आहे? अशी कुठली वस्तू आहे ज्या वस्तूला नाश नाही? कोणती वस्तू घ्या जी निर्माण झालेली आहे, तिला कधी काळी नाश आहे. यत् जन्यम तत् अनित्यम हा न्याय आहे, हे सूत्र आहे. पण या सगळ्या विश्वामध्ये, सृष्टीमध्ये एकमेव भगवंताचं एक तत्व असं आहे
भगवान नाम एक असं आहे जे कधीच नष्ट न होणार आहे.